डिझेल पेट्रोलची मारामारी, वाशीमध्ये पंपावरती तुंबळ हाणामारी, रिकामे कॅन एकमेकांच्या डोक्यात घातले. इंधन टंचाईविरोधात राज्यभरात तीव्र संताप. मुंबई गोवा महामार्ग अर्धवट, तरीही टोलदार. 4 चाकी वाहनांना 95 रुपये. रायगडातील खारपाडा येथे टोल वसुली अखेर सुरू. युक्रेनच्या रशियाच्या राजधानीत ड्रोन हल्ला, हिंदुस्थानी नागरिकांसह 4 मृत्यू. तेल शुद्धीकरण प्रकल्पावरती निशाणा. मोदीजी देशाला उत्तर द्या. नीट गोंधळावरून राहुल गांधी यांचे 3 प्रश्न. नीटचा पेपर प्रत्येक वेळी होतो लीक. सरकार विरोधात उषा चव्हाण यांचा संताप, पुरस्कार परत केला. पुण्यातील जमिनीच्या वादात न्यायासाठी फरफड होत असल्याची माहिती. मुंबईत दमट हवामानामुळे असह्य उकाडा, कोकणात 3 दिवस वादळी पाऊस. हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी. आंबा उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात. तृणमूलच्या कार्यालयावरती पोलिसांचा छापा, सरकारी जमिनी कागदपत्रे 100हून अधिक आधार कार्ड जप्त. भाजपचे सुडाचं राजकारण अखेर सुरू झाले. मोदींच्या आव्हानाला हरताळ, भाजपच्या कार्यक्रमात चमचमीत मेनूची मेजवानी. 15 खाद्यपदार्थ एकाच ताटात असल्याची माहिती. मुलीसाठी 10 लाखांचा पेपर विकत घेतला. नांदेडच्या कदम कुटुंबियांची कसून चौकशी. नीट पेपरफुटीचे नांदेड कनेक्शन. वैभवला आताच टीम इंडियात घ्या. रवी शास्त्रींकडून निवड समितीला सल्ल्याचे डोस. इंडिया काय करणार याकडे लक्ष. घटस्फोट होत नाही तोपर्यंत मी अभिनय करणार नाही. पत्नीकडून मानसिक छळ होत असल्याचा तमिळ अभिनेत्याचा थेट आरोप अखेर जारी. पावसाबरोबर उष्णतेच्या लाटेचा इशारा. महाराष्ट्रामध्ये अनुकूल वातावरण. हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय. अंदमानात मान्सून सक्रिय. त्या विद्यार्थ्यांची आत्महत्या नव्हे तर सिस्टमचा बळी. अमित ठाकरेंचा नीट पेपरफुटी प्रकरणी सरकारवरती गंभीर आरोप. माझ्या सुरक्षेसाठी दिलेला पोलिसांचा बंदोबस्त व वाहने काढून घ्या. इंधन बचतीसाठी खासदार सुप्रिया सुळेंचं सरकारला आव्हान. राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जूनपूर्वीच करा. काही तांत्रिक माहितीची प्रतीक्षा. मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा. हिंदुस्थानी थेरपिस्टचा ऑस्ट्रेलियामध्ये प्रताप. मसाजच्या नावाखाली 9 महिन्यात 61 महिलांवरती लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती झाली उघड. टॉवेल रुमाल टाकून शीट अडवणाऱ्यांना आता थेट बेड्या. मध्य रेल्वेने 4 महिन्यात 1368 जणांवर केली कारवाई. मोबाईल टॉवर बनले लफडी नाट्यांचे मंच. पोलीस आणि गावकऱ्यांची वाले डोकेदुखी. शोले चित्रपटातील बहुतांशी लग्न. मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय पोलीस कोठडी. नीट पेपरफुटी प्रकरण पुण्यातून आलंय पुढे. मृत्यूपत्र केले नसेल तर वडिलोपार्जित संपत्तीवरती मुलीचा हक्क अबाधित राहणार. सर्वोच्च न्यायालयाचा थेट निर्वाळा अखेर जारी. वारंवार नीट परीक्षेतील गैरप्रकार समोर येत असतानाही कारवाई का होत नाही. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा केंद्राला सवाल. चंदन शेतीला संरक्षणाची गरज. चोरांमुळे शेतकरी हतबल. चंदन चोरावरती कठोर कारवाई करण्याची गरज शेतकऱ्यांची मागणी. 3000 रुपये हमीभाव देण्याची मागणी. कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक. कांदा खरेदी शेतकऱ्यांच्या हिताची नसल्याचा सरकारवरती तीव्र संताप. हिंदुस्थानातील जेन झीप पेपर फोडणाऱ्या नेत्यांना तुरुंगात कधी पाठवणार. भाजप सत्तेत आल्यापासून 93 पेपर फुटले. केजरीवाल यांचा तरुणांशी संवाद. सीबीआयच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह. शेअर बाजारात तेजी परतली. गुंतवणूकदारांनी केली तब्बल 3 लाख कोटींची कमाई. महाराष्ट्रात गुंतवणूक वाढली. कांदा दर कोसळले, खर्चही निघेना, शेतकऱ्यांची कंबरडे मोडले, हमीभाव नाफेड खरेदी, स्थिर निर्यात धोरणाची उत्तर पुण्यातील शेतकऱ्यांची मागणी.
वीस मे रोजी देशभरातील मेडिकल बंद, औषध विक्रेत्यांनी संप पुकारल्याची धक्कादायक माहिती आली समोर.